नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तुफानी तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तुफानी तेजी। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार या ठिकाणी तुफानी तेजी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तुफानी तेजी। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तुफानी तेजी। या तुफानी तेजी येण्यामागचं कारण काय? 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव का वाढणार? 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव किती वाढणार? आणि 23 तारखेनंतर या तुफानी तेजीमध्ये अखेर कापसाचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 23 तारीख एवढी का महत्त्वाची आहे? तर लक्षात घ्या, 23 तारखेला कापूस उत्पादक सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे महाराष्ट्र। इथं निवडणुकांचा निकाल आहे आणि जसा निवडणुकांचा निकाल जाहीर होईल त्यानंतर कापसाच्या भावामध्ये तुफानी तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षी कापसाचं उत्पादन कमी होणार आहे, त्याचबरोबर कापसाचा शिल्लक साठा सुद्धा यावर्षी नसल्या जमाय। म्हणजे आपण जर बघितलं तर 23 तारखेला निकाल लागला की एक निश्चित दिशा कापसाची मिळणार आपल्याला आणि त्याच्यामुळं जिनिंगवाले जे थांबलेले आहेत ना ते तुम्हाला 25-26 तारखेपासून मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करताना दिसतील। आणि ही जी खरेदी होणार आहे ना, तर या खरेदीचा आधार कापसाच्या भावाला 100% मिळणार। आणि तुम्हाला सांगतो याच्यामुळं कापसाचा भाव हा तुम्हाला 30 तारखेपर्यंत 7,500 पार आणि डिसेंबर महिन्यात कोणत्याही क्षणी जर 8,000 पर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं मत आहे। विक्रीचा विचार करत असाल तर 7,500च्या वर भाव मिळाला की तिथं आपण आपल्यापाशी असणाऱ्या एकूण कापसापैकी 25% कापूस काही विकायला हरकत नाही। जो शिल्लक कापूस आहे तो येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं आपण विक्री केला तर मला वाटते आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.